काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, कालपर्यंत आपण असं बघितलं, त्या पतिताला अंघोळ घातल्यानंतर त्याला मागच्या जन्मीचं सगळं तो विसरला, आपल्या बायका मुलांमध्ये सामील झाला आणि तो घरी गेला। पण तिथे त्रिविक्रम भारती महामुनी जो होता, त्या महामुनींनी सद्गुरूंना विचारलं की हे काय आहे? अहो, इतका वेळ तो घरी जायला तयार नव्हता, मला ब्राह्मणांमध्ये सामील करून घ्या असं सांगत होता, तुम्ही त्याला विश्वामित्राचं आख्यान सांगितलं तरीही ते त्याला पटलं नाही, हे सगळं काय आहे? त्यावेळेस भगवान सद्गुरु नरसिंह सरस्वती सांगतात, हा भस्म महिमा आहे। मी वारंवार सांगितलंय की गुरुचरित्रामध्ये जेवढे काही चमत्कार म्हणा, घटना म्हणा, जे काही घडलं आहे ते सगळं सद्गुरूंच्या कृपेने झालं, हे 100%, यात कुठलाही वाद नाही। पण सद्गुरूंनी कधीही त्याचं श्रेय आपल्याकडे घेतलं नाही, त्यांनाच गुरु म्हणतात। मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, जे काही घडतं त्या मागची कारण मीमांसा गुरुचरित्रामध्ये फार सुंदर प्रकारे सांगितले। जसं अन्नपूर्तीला अन्नपूर्णा स्तोत्र किंवा मृत्युंजय मंत्राचं, किंवा आता हा ज्ञानवंत झाला तर ते भस्माचा महिमा सांगतायत सद्गुरू। त्रिविक्रम महामुनी म्हणतो भस्म महिमा, म्हणतो भस्म महिमा तू मला विचारतोस, ऐक। मग त्यावेळेस सद्गुरू भस्म महात्म्यावर सांगतात की कृतयुगामध्ये वामदेव नावाचा योगी, ज्ञानसंपन्न, त्रिभुवनात फिरणारा, सर्व अंगाला भस्म आहे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहे, जटा बांधलेल्या आहेत, आणि हा वामदेव क्रौचारण्यामध्ये गेला। आता हे क्रौचारण्याविषयी आपण काल सांगितलं की हे निर्मनुष्यारण्य आहे, या ठिकाणी मनुष्य जात नाही, अतिशय घोर असं अरण्य आहे। त्या अरण्यामध्ये श्वापद राहतात, हे आपण काल बघितलं। अरे अशा क्रौचारण्यामध्ये फिरत फिरत वामदेव गेला होता, आणि क्रौचारण्यात जात असतानाच त्या ठिकाणी त्याला एक ब्रह्मराक्षस भेटला। हा ब्रह्मराक्षस अतिक्रूर ब्रह्मराक्षस। बर, याचा आहार काय? हत्ती, घोडे, जे काय मिळेल ते, मनुष्य विनुष्य, हे सगळं हा खात होता। तरीही त्याची भूक शांत होत नव्हती। असा हा ब्रह्मराक्षस त्या क्रौचारण्यामध्ये राहत होता।
आणि त्याला समोरून येताना योगी तापसी असे वामदेव दिसले. हा ब्रह्मराक्षस मनोमनी खुश झाला की फार चांगला आहार मिळालाय आणि म्हणून तो धावत गेला की हे भक्ष्य निष्ठून जाऊ नये. पण वामदेव शांत उभे होते. ज्ञानसंपन्न त्रिकालज्ञानी असे वामदेव शांत उभे होते. हा ब्रह्मराक्षस जाऊन त्यांना पकडलं तर त्यांच्या अंगाचा भस्माचा स्पर्श त्या ब्रह्मराक्षसाला होता क्षणी तो सगळं मागचं त्याला आठवलं. आणि जो वामदेवांना भक्ष समजून आला होता त्यांच्या पायावर लोटांगण घालून त्या वामदेवांची स्तुती करतोय. राक्षस ज्ञानी झालाय. मुनीश्वरांच्या चरणावर लोटांगण घातलंय आणि त्यांना म्हणतोय त्राही त्राही, तुम्ही गुरु शिरोमणी आहात. हे मुनिवरा, हे मुनिश्रेष्ठा, या अघोर अशा संसारामध्ये मी बुडालोय. माझा उद्धार करा. तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. तुम्ही मुनिवर आहात. तुमच्या दर्शनाने माझी आजपर्यंत जेवढी पाप आहेत तेवढी जळाली. तुम्ही कृपाळू आहात भक्तांसाठी. तर मला आता कृपा करून मला तारा, माझ्यावर कृपा करा. अशी तो वारंवार वामदेवाची स्तुती करतोय. ज्या वामदेवाला भक्ष समजून तिथे आला होता तो आता वामदेवाची स्तुती करायला लागलाय. वामदेव म्हणे तयासी. वामदेवांनी स्तुती ऐकली आणि त्याला विचारलं, अरे बाबा तू कुठला, कोण, तुझं नाव काय? आणि या अशा घोर अरण्यामध्ये तू का राहतोयस? अरे या ठिकाणी मला तर मनुष्य सुद्धा दिसत नाहीये आणि मग अशा अरण्यात तू का राहतोयस? तू कोण आहेस? कुठल्या वंशातला आहेस? अशी मुनिवर वामदेवांनी त्या ब्रह्मराक्षसाला विचारणा केली. ऐकोनी मुनींचे वचन. मुनींनी त्याला विचारलं. ते ऐकल्यानंतर हात जोडतोय. हे त्रिविक्रमा ऐक बरं, आता खूप आश्चर्यकारक आहे. भस्माचं महत्व काय आहे ते बघ. त्या भस्माचा स्पर्श होताच, वामदेवाचा भस्माचा स्पर्श होताच ब्रह्मराक्षस ज्ञानवंत झालाय. आणि ज्ञानवंत होऊन तो काय म्हणतोय ते ऐक बरं, ऐकण्यासारखं आहे. त्रिविक्रमाला सद्गुरु सांगतात, ऐकोनी मुनीचे वचन, ब्रह्मराक्षस करी नमन, विनवी तसे कर जोडून, ऐक त्रिविक्रमा मुनिवराया. ऐक मुनिवरा, त्रिविक्रमा ऐक. म्हणे राक्षस तये वेळी. अहो सद्गुरु, तुमचा स्पर्श झाल्याने मला सगळं आठवायला लागलंय. जाती स्मरण. बर कुठलं? अनंत काळ. मागचा जेवढा सगळा गेलेला माझा काळ आहे, पूर्वापार आहे, ते सगळं आठवायला लागलंय. कशामुळे? तर तुमच्या अंगाला स्पर्श झाल्यामुळे. तर त्रिविक्रमा, त्या वामदेव महामुनींच्या अंगाला भस्म होतं, त्या भस्माच्या स्पर्शांनी
त्या ब्रह्मराक्षसाला गतकाळ, गतजन्म, त्याच्या आधीचा जन्म केलेली पाप किती, तर 25 जन्म आठवले आहेत त्याला. बोला, भस्मामध्ये एवढं सामर्थ्य आहे, भस्मामध्ये ती किमया आहे. त्याला 25 जन्म आठवले. तो म्हणतो, म्हणे राक्षस तये वेळी आपणासी ज्ञान झाले सकळी, जाती स्मरण अनंत काळी, पूर्वा परिचय स्वामिया, तयामध्ये माझे दोष. आता जे जे जन्म आठवले त्यामध्ये माझे जे दोष आहे, तयामध्ये माझे दोष. सर्वात उत्कृष्ट 25 जन्मा पहिला उत्कृष्ट जन्म 25. तो जो सर्वात पहिला जन्म माझा चांगला होता तिथून मला आठवत आहे. ऐका स्वामी वामदेवा, तुम्ही आता कोण कुठला विचारलं तर मी सांगतोय, मला आता 25 जन्माचं आठवत आहे. 25 जन्मापूर्वी मी यवन देशाचा राजा होतो. 25 जन्माआधी मी राजा होतो आणि त्यावेळेस माझं नाव दुर्जय असं नाव होतं. बर, नावाप्रमाणेच मी दुराचारी होतो. पूर्व जन्म 25 होय राजा यवन देशी, दुर्जय नाम आपणासी, दुराचरी वर्ततो जाणा. 25 वर्षापूर्वी मी दुर्जय नावाचा यवनाचा राजा होतो. मी फार लोकांना मारलं. बर, लोकांना मारलं, पुन्हा माझ्याच राज्यात राहणाऱ्या लोकांनाही दुःख दिलं. म्या मारिले बहुत लोक, प्रजेशी दिधले दुःख, प्रजेला मी दुःख दिलं. मी अनेक स्त्रियांना आपलंसं केलं, अनेक स्त्रियांमध्ये रममाण झालो. कशामुळे? राज्यामध्ये मला राज्याचा अभिमान, राज्याचा अहंकार, माझ्या हातात सत्ता आहे. त्या अहंकाराने मी प्रजेला दुःख दिलं आणि अनेक स्त्रियांचा उपभोग घेतला. बर, काही स्त्रिया आपणहून माझ्याशी संपर्क केला किंवा तयार झाल्या, पण ज्या तयार झाल्या नाहीत त्यांच्यावर मी बलात्कार केला, अतिप्रसंग केला. बर, मी काय करायचो? एका दिवशी एका स्त्रीशी संबंध ठेवून तिला माझ्या अंतःपुरात पाठवायची, पुन्हा तिचं तोंडही बघायचं नाही. वारिल्या स्त्रियांव्यतिरिक्त मी या अनेक स्त्रियांना आपलंसं केलं, त्यांच्याशी विवाह केला म्हणा, किंवा त्या माझ्या अंतःपुरात आल्या म्हणा. बस, ज्या नाही आल्या, अहो मी बलात्कार अनेक स्त्रियांवर केले. बर, ते कसं? एक दिवस घेऊन रती, पुनरपी न भोगीत यासी. एकदा तिच्याशी संपर्क झाला आहे, पुन्हा तिला भोगायचं नाही, तिच्याकडे बघायचं नाही, तिला अंतःपुरात ठेवायचं, असा हा मी मदोन्मत्त झालो होतो. एके दिवशी एकीसी रती देऊन त्याची तिसी, ठेविले अंतःगृहासी, पुनरपी तिथे न देखो नयनी. अहो, एकदा एक स्त्रीशी संपर्क झाला की पुन्हा तिला अंतर्गृहात ठेवून तिच्याकडे बघायचं सुद्धा नाही. ऐसे अनेक स्त्रियांशी आपल्या व्यभिचाराचं कृष्ण कृत्य 25 जन्मापूर्वीच
तो ब्रह्मराक्षस वामदेवांना सांगतोय की 25 जन्मापूर्वी माझ्याकडनं किती घोर पातक झालंय ते कबूल करतोय आणि ते मला आता आठवलंय. अनेक स्त्रिया भोगल्या, अनेकांना मी अंतर्ग्रहात ठेवलं, त्या रोज मला शाप देत होत्या, तळतळाट देत होत्या. का तर मी त्यांना भेटायला सुद्धा जात नाही म्हणून. ऐसे अनेक स्त्रियांशी ठेविले म्या अंतर्गृहासी, माते शापिते अहर्निशी. मला खूप शाप दिला त्यांनी, दर्शन नाही दी म्हणून. माझी मी दर्शन त्याने भेटायचंच नाही म्हणून त्यांनी मला शाप दिले. सगळ्या राजांना जिंकलं मी, शूर होतो, पराक्रमी होतो, राजा होतो. मी अनेक राजांना जिंकलो, त्यांच्याकडच्या पण स्त्रियांना घेऊन आलो. त्यांनाही असाच एक दिवस भोगून अंतर्गृहात ठेवायची, परत तिला बघायचंही नाही. ज्या ठिकाणी सुंदर स्त्रिया आहेत असं मला कळायचं की अमुक ठिकाणी खूप सुंदर स्त्रिया आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्यांना बळजबरीने मी घेऊन यायचो. ज्या आनंदाने यायच्या नाहीत, ज्या यायला तयार व्हायच्या नाहीत, त्यांना मी द्रव्याचं आमिष दाखवायचो, अमाप द्रव्य द्यायचो त्यांना. कुठलं ना कुठलं आमिष त्यांना दाखवायचो आणि त्यांना घेऊन यायचं. माझ्या देशात जे ब्राह्मण होते, जे विप्र होते, ते परदेशी जाऊन राहिले. विप्र होते माझे देशी, माझ्या देशात जे विप्र होते ते जाऊन राहिले आणिक देशी, ते आणखीन कुठल्या देशात जाऊन राहिले. पण मी त्यांच्याही स्त्रियांना घेऊन आलो आणि उन्मत्तपणाने हा राजा कबूल करतोय की उन्मत्तपणाने 25 जन्मापूर्वी मी काय केलं ते तो आता कबूल करतोय वामदेवाकडे. हा कसला महिमा आहे तर हा भस्माचा महिमा आहे. भस्माचा स्पर्श त्याच्या शरीराला झाल्यामुळे त्याला हे आठवलंय. 25 जन्म आठवतायत. हा पहिला जन्म सांगतोय तो. उन्मत्तपणे भोगिल्या. पतिव्रता म्हणू नका, सुवासिनी म्हणू नका, विधवा म्हणू नका. ज्या रजस्वला आहेत त्या सुद्धा मी कुठल्याच स्त्रीला सोडलं नाही. अतिशय क्रूर आणि अतिशय व्यभिचारी, मदोन्मत्त असं तो राजा त्याचं स्वतःच वर्णन करतोय. त्याचं नाव दुर्जय होतं, तेव्हा दुराचारी होता. तो म्हणतो पतिव्रता असो, सुवासिनी असो, विधवा असो, रजस्वला असो, काय नाही, एकदा त्यांच्याशी संबंध ठेवायचा, त्यांना अंतर्गृहात ठेवून द्यायचं. ज्या मुलींचे विवाह होत नसतील त्यांच्यावर अतिप्रसंग करून त्यांना भोगायचं. याप्रमाणे मी माझ्या संपूर्ण राज्यामध्ये सगळ्यांना उपद्रव दिला. विवाह न होता कन्यांसी, बलात्कारे भोगी त्यांसी, येणे परी समस्त देशी, सगळ्या देशांमध्ये मी सगळ्यांना मधांधपणे उपद्रव दिलाय. आता त्याला आठवून तो पश्चाताप होतोय म्हणा किंवा वाईट वाटते म्हणा, पण तो ते कबूल करतोय. बर त्याने आकडे सांगितले, संख्या सांगितल्या. हो, ऐकायला आश्चर्य वाटेल.
तो सांगतोय की 300 ब्राह्मण स्त्रिया, मी काय काय उपभोगल्या स्त्रिया याविषयी सांगतोय. 300 ब्राह्मण स्त्रिया उपभोगल्या, 400 क्षत्रिय उपभोगल्या, 600 वैश्य उपभोगल्या आणि 1000 मी शूद्र स्त्रिया उपभोगल्या. संख्या सांगतोय. आपला सगळा जन्म त्याला आठवतोय, ज्या जन्मात त्याने दुष्कृत्य केली, व्यभिचार केला, मदांध झाला, मदोन्मत्त झाला, त्या जन्मामध्ये त्यांनी काय काय केलं हे तो सांगतोय. ब्रह्मराक्षस आहे, आता ज्ञानी झालाय, भस्माच्या स्पर्शाने ज्ञानी झालाय. तो सांगतोय की 300 ब्राह्मण स्त्रिया, 400 क्षत्रिय स्त्रिया, 600 वैश्य स्त्रिया आणि 1000 शूद्र स्त्रिया. चांडाळणी ज्या आहेत त्या 100, 1000 ज्या आहेत त्या वारवनिता, 500 डोंबिणी, अशा अनेक स्त्रियांची तो आकडे देतो. तो म्हणतो वारवनिताच्या बाबतीत वामदेवा असंख्य वारवनिता, आता त्यांची मला मोजदादही करता येणार नाही. भोगिल्या मी उत्तमता, मी उन्मत्त होऊन या सगळ्या स्त्रियांचा उपभोग घेतला, पण माझ्या मनाची काही तृप्तता होईना, वासना संपेना. तथापि माझे मनी तृप्तता नाही झाली स्वामी. एवढ्या स्त्रिया उपभोगून सुद्धा, एवढा व्यभिचार करून सुद्धा माझ्या मनाची तृप्तता झाली नाही, माझी वासना संपली नाही. माझं मन संतुष्ट झालं नाही. माझं मन 2 गोष्टींमध्ये लुप्त राहिलं. एक व्यभिचार आणि दुसरं मद्यपान. विषयासक्त मद्यपान संतुष्ट नव्हे माझे मन, करी नित्य उन्मत्ते. रोज मी उन्मत्तपणाने हे सगळं करत होतो, पण माझ्या मनाची तृप्तता काही होत नव्हती. वर्तता येणे परिदेखा असं काळक्रमत होतं. उन्मत्तपणाने मी हे सगळं भोगत होतो आणि मग मला व्याधी झाली, व्याधिष्ट झालो. यक्ष्मदिका, मला व्याधी झाली. परराष्ट्राचे येऊनी, मग बाकीच्या राष्ट्रांमधले राजे आले, त्यांनी माझ्यावर आक्रमण केलं आणि माझं राज्य हिरावून घेतलं. मी ऐन तारुण्यात असताना ही सगळी कृत्य केली, पण जेव्हा काळ क्रमत असताना मला व्याधी झाली आणि मग परराष्ट्रातले राजे येऊन त्यांनी माझं राज्य हिरावून घेतलं. राज्य गेलं माझं, पराभव झाला माझा. ऐसे परी आपणासी, अहो डोळ्या देखामध्ये माझं राज्य गेलंय. जो मला अहंकार होता, मी मदोन्मत्त झालो होतो, व्यभिचार आणि मदिरापान याच्यावर माझी वासना असायची. माझं मन कधीही
तृप्त व्हायचं नाही. मग मला व्याधी झाल्यानंतर अनेक देशांच्या राजांनी येऊन माझं राज्य हिरावलं. व्यथित झालो मी. मग मरण आले परियेसा. आणि मग त्या अवस्थेमध्ये राज्यांनी राज्य हिरावून घेतलं आहे. व्याधी झाली अंगाला. मग मला मृत्यू आला. मरण झाले परियेसा. नेले दूत यमपुरासी. बर एवढी कृष्ण कृत्य केली आहे, एवढी काळी कृत्य केली आहे, एवढा व्यभिचार केलाय, एवढ्या लोकांना त्रास दिलाय, एवढ्यांचे श्राप आहेत, त्याला यमपुरालाच घेऊन जातात. त्याला थोडी स्वर्गाला नेणारे. मज नरकामध्ये घातले. यमपुराला घेऊन गेल्यानंतर माझ्या कर्माचा हिशोब झाला. अनेक कृत्य, दुष्कृत्य, व्यभिचार, मदिरापान, मदांधता, या सगळ्या गुणांमुळे यमपुरात गेल्यानंतर मला त्यांनी कुठलाही काहीही विचार न करता नरकामध्ये घातलं. ऐसे परी आपणासी मरण झाले परियेसी. नेले दूती यमपुरासी. मज नरकामध्ये घातले. बर नरकामध्ये किती दिवस घातलं? देवासी सहस्र वर्षे देखा. देवांचं 10,000 वर्ष. 10 वेळा फिरवले. ऐका, आपलं 1 वर्ष म्हणजे देवतांचा 1 दिवस. मग अशा देवांचे 1000 वर्ष. आता हिशोब करा. तेवढे वर्ष त्याला नरकात घातलं. बर एकट्याला नाही हो, पितृसहिता आपण देखा. आमचे स्वर्गातले जे पितर होते त्यांच्या सहित इतकी माझी कृत्य वाईट होती. पितृसहिता आपण देखा. नरक भोगिले येणे परी. पितरांबरोबर आपण अशा प्रकारचे नरक यातना भोगल्या. पुढे प्रेत वंशामध्ये माझा जन्म झाला. 1000 देवांची 1000 वर्ष नरकामध्ये यातना भोगल्यानंतर अतिशय विद्रूप अवस्थेमध्ये, त्याचं वर्णन करणं शक्य नाही, अशा विद्रूप अवस्थेमध्ये प्रेतवंशामध्ये माझा जन्म झाला. पुढे जन्मलो प्रेतवंशी. विद्रूप देही परियेसी. सहस्र शिष्णे अंगासी. लागली असती परियस. काय कसा हा देह निर्माण झाला असेल, कितीही विचित्र अवस्था असेल. येणे परी दिव्य 700 वर्ष. 100 वर्ष अशा प्रकारे. एक तर 1000 वर्ष नरकात घातलेत, 100 वर्ष याच्यात घातली आहे. भुकेने व्याकुळ झालो. येणे परी दिव्य 100 वर्ष. कष्टलो बहुक्षुधार्थ. तहान भुकेने व्याकुळ झालो. पुनरपी. आणि मग पुन्हा मला यमपंथाला घेऊन गेले. अहो यमपंथाला जाऊन पुन्हा तिथेही कष्टच उपभोगले. येणे परी दिव्य 100 वर्ष. कष्टलो बहुक्षुधार्थ. पुनरपि पावलो यमपंथ. अनंत कष्ट भोगिले. दुसरा जन्म आपणासी.
इकडे अनंत त्रास काढलाय. 25 जन्मानंतर, 25 जन्माच्या पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो, दुराचारी होतो. अतिशय व्यभिचार, मदांधता, उन्मत्तता या सगळ्या गुणांमुळे नंतर मला व्याधी झाली. परराष्ट्र लोकांनी मला हरवलं, मला मृत्यू आला. देवांचा 1000 वर्ष मी नरकामध्ये भोगले. नंतर मी जो जन्माला आलो तो विद्रूप म्हणून जन्माला आलो. तिथे 100 वर्ष काढले. आणि त्याच्यानंतर म्हणजे हा पहिला जन्म, त्यानंतर दुसरा जन्म. तो कुठला झाला, काय झाला? दुसऱ्या जन्मामध्ये तो दुर्जय, पहिल्या जन्मातला दुर्जय राजा आणि तोच 25व्या जन्मातला ब्रह्मराक्षस. मग हे मधले जे 25 जन्म आहेत ते काय काय आहेत, दुसरा जन्म कुठला आहे, हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.